नमस्कार. मका पिकात कुठलं तणनाशक वापरलं पाहिजे जेणेकरून मका पिकातील सर्व तणांचा बंदोबस्त होईल आणि शेतकऱ्याचा खर्च पण कमी होईल? आपण आलो आहेत उमाळी तालुका जिल्हा बुलढाणा येथील प्रयोगशील शेतकरी आणि अभिषेक ट्रेडर्सचे ओनर माननीय राजू भाऊ यांच्याकडे. राजू भाऊ, मका पिकात कुठलं तणनाशक वापरलं पाहिजे? मका पिकामध्ये साहेब तणनाशक बऱ्याच कंपन्यांचे खूप काय आहेत आणि इतर कपाशी सोयाबीन याच्यापेक्षा याचे तणनाशक फार प्रभावी आहेत आणि तणांचं संपूर्ण नायनाट करतात. तर याच्यामध्ये एक गोदरेज कंपनीने मागच्या वर्षी त्यांनी लॉन्च केलं एक 80 टाका नावाचं आहे ते. याच्यामध्ये जवळपास म्हणजे ते हे गवत म्हणतात त्याला लांब पानाचं काटेगवत. तर ते काटेगवत बहुतेक कोणत्या तणनाशकाने जात नाही, पण या 80 टाकांनी ते तण जातं आणि शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. आम्हीसुद्धा याचा प्रयोग केलेला आहे आणि इतर शेतकऱ्यांची मागणीसुद्धा आहे की बा 80 टाका एक चांगल्या प्रकारचं तण आहे. पण याच्यामध्ये किमतीमध्ये जवळपास आता इतर कंपन्यांच्या मार्केटमध्ये किमती फार उतरल्या आणि यांची किंमत वाढवली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना थोडा महाग पडते. हा एक विषय. आणि दुसरं एक आहे BSFचं व्हॅस्निट कंप्लीट नावाचं. तर याच्यामध्ये एक खासियत अशी आहे की हे फक्त मक्यावर नाही चालत, मक्यावर तर चालतेच, ऊसावर सुद्धा चालते. दोन्ही पिकं चालतात आणि याचे रिझल्ट भयानक चांगले आहे. आम्ही स्वतः आमच्या ऊसावर मक्यावर याचे प्रयोग केले, लोकांना सुद्धा दिलं. हे थोडं कॉस्टली आहे, महाग पडतं, पण रिझल्ट आहे एकदम. तुमच्या शेतामध्ये उगवलेले तण तर मरतेच, पण लवकर तण दुसरे उगवतच नाही, असं आमचा याचा अनुभव आहे. आणि सर याचा डोस आहे साहेब, याच्यामध्ये पॅकिंग आहे 50 mlचं. याच्यामध्ये तुम्ही 10 पंप करायचे. 10 पंपाचं साईडला स्टिकर येते आणि हे अल्ट्राझिनचं पॅकेट येते याच्यासोबत. त्याच्यासोबत अल्ट्राझिनचं पॅकेट येते. याच्या आतमध्ये 50 mlची डबी आहे ही आणि स्टिकर आहे. तर याचं मिश्रण तुम्ही करून याचे 10 पंप करा आणि हे जवळपास हा डोस जवळपास 1.5 एकर 2 एकरपर्यंत क्षेत्रफळ होतं. आणि याला नोझल घेताना फ्लॅटच नोझल घ्यायला पाहिजे. जर का तुम्ही धुवारी नोझलनी फवारणी केली तर त्याचा रिझल्ट शक्यतो भेटत नाही आणि शेतकरी लोक नाराज होतात आणि कंपनीला किंवा दुकानदाराला दोष देतात. तर ते शक्यतोवर शेतकऱ्यांनी स्वतः आपली हे नियमाचं पालन करायचं की आपण फ्लॅट नोझल, कोणी त्याला फळा नोझल म्हणतो, कोणी त्याला फ्लॅट म्हणतो, तर त्या नोझलनीच तणनाशकाची फवारणी व्हायला पाहिजे असं विद्यापीठही सांगते आणि तज्ज्ञसुद्धा सांगतात आणि आम्हीसुद्धा अनुभवलं आणि हे लोकांनी तसं करावं असं आम्हाला मनापासून वाटते. आणि याच्यामध्ये तणनाशक असो वा कीटकनाशक असो, याच्यामध्ये तुम्हाला पाणी घेताना पाण्यामध्ये pH बॅलन्सर टाकणे अत्यंत जरुरी आहे. तुम्ही एखाद्या शेतामध्ये बोर असतो, बोरचा TDS जास्त असतो, ते तुम्ही पाणी वापरता, कुठं नाल्याचं पाटाचं गढूळ पाणी वापरता. एक वेळ गढूळ पाणी एकदा परवडलं, पण बोरवेलचं पाणी तुम्हाला नितळ दिसते पण त्याचा TDS जास्त असल्यामुळे याचे तुम्हाला रिझल्ट येत नाही. म्हणून तुम्ही pH बॅलन्स सर वापरा, त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. बरं सर, हे टिंजर आणि हे एक टिंजर आहे, BSFचं आहे टिंजर. तर याचे रेट खूप कमी झाले. हे टिंजर जवळपास 1600-1700 रुपयाला विकणारं टिंजर आज 1200 रुपयाला विकले जाते. अच्छा, आणि किती वापरायचं सर? याच्यामध्ये 30 mlचं व्हायला आहे, बॉटल आहे आणि अल्ट्राझिनसुद्धा याच्यासोबत आहे आणि स्टिकरसुद्धा आहे. याच्यामध्ये सुद्धा 10 पंप होतात 30 mlमध्ये. बरं सर, हे सर्व तणनाशक मक्यामध्ये लागवडीपासून किती दिवसांनी आपण फवारणी करायची? हां, लागवडीपासून जवळपास 15 ते 20 दिवसानंतर. पण काही लोकांचे मशागतीचा शेतकऱ्यांचा जो प्रकार आहे, कोणाची मशागत चांगली असते, कोणत्या शेतकऱ्याची मशागत व्यवस्थित नसते, किंवा मग काही लोक काय करतात, जे हुशार शेतकरी आहे किंवा तण निघालं मग त्याच्यावर काहीतरी वखरणी डवरणी किंवा तणनाशकाचा फवारणी करून पिकाची
पेरणी करतात बरं. मग त्याला 20 दिवसाच्या पुढे त्यांनी फवारायचं. अच्छा, थोडक्यात 15 ते 20 20 दिवसानंतर दिवसानंतर आपल्याला फवारायचं. ओके ओके, धन्यवाद सर, नमस्कार छान सर. माहिती. ओके.